नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजना याच्यामध्ये आता तुम्हाला 32 योजनांचा मोफत लाभ मिळणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय आपले बांधकाम कामगार बंधू आहेत त्यांना 32 योजनांचा लाभ ह्याच्यामध्ये मिळणार आहे। लक्षात घ्या, त्यांना जे काही घरातले वस्तू आहेत ते मोठ्या वस्तू सुद्धा याच्यामध्ये भेटत आहेत। छोट्या नाही, पूर्ण घराचा जो सेट असतो तो पूर्ण जो घराला संसाराला लागणार आहे तो सगळी भांडी सगळं कुकर वगैरे सगळं याच्यामध्ये मिळत आहेत। तर या 32 योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ते पण मोबाईलवरून, हे मी त्यास आता तुम्हाला इथं दाखवणार आहे लाईव्ह मध्ये। आणि कागदपत्र कोणती यासाठी लागणार आहेत हे सगळं तुम्हाला इथं लाईव्ह मी मोबाईलवरती दाखवणार आहे। तर सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। त्याच्यामध्ये काय अडचणी आल्या तर तुम्ही मला तिथं कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे। आता याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे, कसा फॉर्म भरायचा आहे, मोबाईलवरून ऑफलाईन कसा भरायचा आहे, ज्यांना काहीच येत नाही त्यांनी ऑफलाईन कसा भरायचा आहे, ज्यांना मोबाईलमध्ये थोडंफार कळतं तर त्यांनी ऑनलाईन कसा भरायचा आहे, किंवा तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही कोणाकोणतरी भरून सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला हे माहीत असेल तर। लक्षात घ्या, ह्या संपूर्ण व्हिडिओची माहिती मी ह्याच्यामध्ये देणार आहे। तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण पुराव्यासहित माहिती देत असतो आणि खरी माहिती देत असतो। लक्षात घ्या, ह्या अशा गोष्टी भरपूर तुम्हाला इथं मिळणार आहेत। बाकीच्या गोष्टी भरपूर अजून तुम्हाला आहेत, जसं की फ्रीज असेल, काय कूलर वगैरे काय असतील, मोठमोठे सामान आहेत ते भरपूर हे मिळत आहेत आणि मिळत पण आहेत। लक्षात घ्या, आता हे योजना कुठल्या आहे आणि कसं याला फॉर्मला अप्लाय करायचं आहे। लक्षात घ्या, बांधकाम कामगार योजना याच्यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला एक पहिले सांगतो कागदपत्र कुठलं लागणार आहे। तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे। पहिली गोष्ट तर आधार कार्ड, लक्षात घ्या, पहिली गोष्ट आधार कार्ड लागणार आहे। आणि तुम्ही 90 दिवस काम केलेल्याचा दाखला लागणार आहे कॉन्ट्रॅक्टरचा। तर त्याचा व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे बांधकाम कामगाराचा, की 90 दिवस काम केलेल्याचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र कसं काढायचं त्याचा सुद्धा संपूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे याच्या अगोदर। त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, ते पण तुम्ही जाऊन बघा। ह्या 2 कागदपत्र लागतील तुम्हाला, आणि रेशन कार्डवरची जे काही माहिती ती सुद्धा तुम्हाला थोडीफार लागणार आहे। तर ते सगळं आपण इथं बघणार आहोत। चला बघूया नेमकं आता काय काय आहे। कागदपत्र तर मी तुम्हाला सांगितली की कागदपत्र कोणती लागणार, तर मोबाईलवरून कसं करायचं आहे ते बघूया। हे बघा, लक्षात घ्या, ही एक साईट आहे महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ। आता मी पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला ऑफलाईन जर फॉर्म भरायचा असेल तर तो कसा भरायचा। आता लक्षात घ्या, आपण आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजेच मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनलवरती सगळी माहिती देत असतो, त्यामुळं पटकन सबस्क्राईब करून ठेवा। आता तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला तो कुठं भरावा लागेल किंवा कसं त्याचं असेल, तर जिथं सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई असं तुम्हाला दिसेल, किंवा तुमच्या इथलं जे आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कार्यालय आहे तिथे तुम्हाला हा फॉर्म मिळणार आहे। आणि तो फॉर्म तुम्हाला तिथं भरून द्यायचा आहे। त्याच्याबरोबर तुम्हाला आधार कार्ड आणि तुमचा जो 90 दिवस काम केलेलं सर्टिफिकेट आहे ते दोन्ही तुम्हाला तिथं सबमिट करावं लागणार आहे। लक्षात आलं। आता लक्षात घ्या, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, तर ऑनलाईनसाठी ही वेबसाईट आहे मित्रांनो, https boCW.in या वेबसाईटच्या संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यायचं। आता आपण ह्याच्यावरतीच ऑनलाईन प्रक्रिया बघणार आहोत। ऑफलाईन तर मी तुम्हाला सांगितलं, तो फॉर्म फक्त भरून तुम्हाला त्या मंडळात त्या कार्यालयात तुम्हाला जमा करायचा आहे। आता ऑनलाईन बघा कसं करायचं आहे। ऑनलाईन ज्यावेळेस तुम्ही ही वेबसाईटवर जाल त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं वेबसाईट पोर्टल दिसतं। हे संपूर्ण जे पोर्टल आहे मित्रांनो हे असं दिसतं, ह्याच्यामध्ये तुमचं सगळं आहे। आता पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल मित्रांनो। रजिस्ट्रेशनचं कुठं करायचं तर लक्षात घ्या, ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं बघा, हा कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन हा एक तुम्हाला इथं दिसतो, इथं दिसलं तुम्हाला कोपऱ्यामध्ये बघा, हा इथं दिसतं तुम्हाला। ह्या ऑप्शनवर पहिल्यांदा क्लिक करायचं, तिथं तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे। आता ज्यांना रिन्युअल करायचं त्यांच्यासाठी पण ऑप्शन आहे इथं बघा, रिन्युअलसाठी कोणाला अपडेट करायचं असेल तर त्यांनी अपडेट पण करू शकता, पण आपल्याला आता पहिल्यांदा काढायचं आहे त्यामुळे इथं करू शकता तुम्ही। पहिलं कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर लक्षात घ्यायचं तुम्हाला आधार क्रमांक मागेल आणि करंटली युज्ड मोबाईल। आता इथं तुम्हाला आधार कार्ड नीट नंबर टाकायचा आहे, कारण त्याच्यावरतीच सगळं खेळ आहे, आधार कार्ड आणि मोबाईल नंबरवरतीच। आता लक्षात घ्या, इथं जर तुम्ही कल्याणमध्ये काम करत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर कृपया कल्याणचे जे तुमच्या जवळचं जे WS स्थान आहे म्हणून तिथे निवडायचं आहे। आणि जर तुम्ही दुसऱ्या कुठं इचलकरंजीला काम करत असाल तर तुम्हाला इचलकरंजीचं WFS हे तिथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। लक्षात आलं। तर आता इथं तुम्हाला आधार कार्ड टाकायचं आहे, तुमचा नंबर आणि मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे, आणि प्रोसीड जे बटन आहे, प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं। तिथं पुढे गेलं ना मित्रांनो, तुम्हाला अशी इथं डिटेल्स दिसेल बघा। आता मी आता काही जणांची इथे डिटेल्स टाकलेले आहेत, ते तुम्हाला मी दाखवू शकत नाही म्हणून मी थोडंसं हाईड केलेलं आहे। इथं बघा, तुम्हाला पहिल्यांदा तुमचं नाव टाकायचं आहे, पर्सनल डिटेल्स सगळ्या भरायच्या आहेत। आता आपल्या हाताचं ठसे आधार डेटाबेस असलेल्या ठशांशी पडताळून बघण्याची प्रक्रिया लवकर सुरू होता येतं। लक्षात घ्या, त्यामुळं जे आधार कार्डवरची जी डिटेल आहे, आता हे आधार कार्ड ऑलरेडी इथं आलेलं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर सुद्धा तुमचा जो आहे तो इथं अटॅच तो आलेला आहे।
इथं तुम्हाला पहिल्यांदा नाव टाकायचं आहे. तुमचं नाव टाकलं की तुमचं इथं पूर्ण पतीचं नाव, आडनाव, तुमचं जेंडर, तुम्ही आता स्त्री असाल तर स्त्री, पुरुष असेल तर पुरुष, वैवाहिक स्थिती जी आहे ते मॅरिड अनमॅरिड, जन्म, तुमचं एज आणि तुमचं कॅटेगरीमध्ये तुम्ही आता जनरल येतं, SC ST OBC कुठलं असेल ते, मोबाईल नंबर टाकायचा आहे. ह्या सगळ्या डिटेल्स टाकून घ्यायच्यात. आता पुढचा जो महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे आधार कार्ड संदर्भित. आधार कार्डची जी काही ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथं नीट टाकायचा आहे. आधार कार्डच घेऊन बसा आणि जिथं जिथं तुम्हाला वाटतं की जो तुमचा बरोबर ॲड्रेस कार्ड, आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तोच टाकायचा. इथं हाऊस नंबर, तुमचा प्रॉपर हे टाकायचा, रस्ता, विलेज, सिटी, तुमचं जे काही जवळपास काय असेल, नियर मारुती मंदिर वगैरे तुम्ही इथं टाकू शकता. जसं आमच्या इकडं आहेत नियर मारुती मंदिर, तसं इथं तुमचं राज्य, डिस्ट्रिक्ट, तालुका, पोस्ट ऑफिस कुठलं आहे तुमचं जवळचं आणि पिनकोड तुमचा, हे सगळं आधार कार्डवरची डिटेल्स तुम्हाला इथं टाकायची आहे. लक्षात आलं. आता पुढची जी महत्त्वाची टप्पा आहे तो म्हणजे फॅमिली डिटेल्स, कौटुंबिक तुम्हाला माहिती इथं टाकायची आहे. लक्षात घ्या, कौटुंबिक माहिती तुम्हाला टाकायची आहे. तर तुम्हाला लक्षात घ्या, पहिल्यांदा तुमचं नाव टाकायचं आहे. आता कौटुंबिक तपशील कुठून भरायचे, तुम्हाला जे रेशन कार्डवरची जी नाव आहे ते टाकायचे आहेत. लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला माहितीत फक्त आई, वडील, पत्नी आणि पहिल्या 2 पाल्यांची नावं सुद्धा तुम्ही इथं भरावी लागणार आहेत. तर तुमचं पहिल्यांदा नाव टाकायचं आहे, तुमचं आडनाव, पतीचं नाव असेल तर पती, वडिलांचं असेल तर वडील, जन्मदिनांक, आता एज, रिलेशन काय बाबा, तुमचा आधार नंबर इथं येतो आणि पुढंच बघा हाच फॉर्म असा पुढे कंटिन्यू होतो, असा आडवा थोडासा. इथून प्रोफेशन तुमचं काय आहे ते, व्यवसाय, एज्युकेशन काय झालं आहे, 10वी 12वी काय असेल ते, नॉमिनी कोणाला करायचे तुम्हाला, आणि पुढं तुमचा जो नोंदणी क्रमांक जर ऑलरेडी असेल तर नोंदणी आता इथं नो करायचं आणि पुढं हे करायचं असतं. आणि तुम्हाला जर एखाद्याचं पुढं आता नाव जोडायला सांगितलं तर तुम्ही इथं ॲड मोर ऑप्शन दिसतो बघा, हा आणखी जोडा, याच्यावर क्लिक केल्यानंतर अजून सेम असंच एक रो तयार होते, आडवी रेष येते आणि तिथं तुम्हाला सगळे अजून परत माहिती भरायची आहे. लक्षात आलं. आता पुढं बघा एम्प्लॉयर डिटेल्स. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे झालं तुमचं आतापर्यंत स्वतःचं की तुमचा ॲड्रेस, तुमचं फॅमिलीची ही सगळं. आता तुम्हाला इथं तुम्ही जिथं काम करताना मित्रांनो तिथलं तुम्हाला इथं टाकायचं आहे. लक्षात घ्या, एम्प्लॉयर डिटेल्समध्ये काय टाकायचं आहे तर तिथं तुमचं बघा 90 दिवस कामकाजाच्या दाखलाचं तपशील इथं तुम्हाला त्याच्याबद्दल टाकायचं आहे. कामाचे स्वरूप काय आहे तुमचं बाबा, तुमचं कामाचं स्वरूप म्हणजेच काय तर तुम्ही ऑल टाईप हेल्पर आहात का, सेंटर वर्कर आहात, फ्लोरिंग आहात, प्लंबर आहात, कार्पेंटर आहात का, इलेक्ट्रिशियन आहात, ग्लासवर, कुठलं जे तुमच्या हात म्हणजे लिस्टमध्ये जे काम आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि जारी करण्याचा प्रकार हे बघा, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात का, डेव्हलपर आहात, परत ग्रामसेवक आहात किंवा पर्सन विथ ऑथराइज म्युन्सिपल, हे सगळं तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे. तुम्ही कुणाकडनंही घेतलेला आहे, म्हणजे हा जो दाखला आहे तो तुम्ही कुणाकडून घेतला तर आपण सध्या तर आपण लक्षात घ्या कॉन्ट्रॅक्टदाराकडून पण घेऊ शकतो आणि हा तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा मिळू शकतो. हा जो दाखला मी तुम्हाला म्हणलो आता की 90 दिवसाचा जो दाखला आहे तो तिथं मिळतो, तुम्हाला काढायचा असेल आणि फॉर्म तुम्हाला तिकडे मिळणार ऑफलाईन, जिथं महाराष्ट्र इमारत मंडळ कार्यालय आहे तिथं. हे झाल्यानंतर हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली तुमचं दिनांक डिस्पॅच, जावक नंबर, दिनांक टाकायचा आहे. जावक दिनांक हा कॉन्ट्रॅक्टरला माहीत असतो, तो तुम्ही इथं टाकू शकता. पुढं म्हणजे बघा, पुढं महत्त्वाची माहिती आहे की जावक क्रमांक, इथं जावक क्रमांक सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरला माहीत असतं, त्यांना तुम्ही एकदा विचारून घेऊ शकता. आता पुढं बघा सपोर्टिंग डॉक्युमेंट्स काय काय पाहिजेत. सपोर्टिंग डॉक्युमेंट्स शुड बी JPG. आता JPG PDF हे तुम्हाला सगळं तयार करून ठेवायचं आहे आणि त्याची मॅक्झिमम जी साईज आहे मित्रांनो ती मॅक्झिमम साईज तुम्हाला इथं 2 MB पर्यंतच ठेवायची आहे. मग तुम्हाला इथं ते अर्जदाराचा फोटो विथ डार्क बॅकग्राऊंड, आता डार्क बॅकग्राऊंड कुठला असेल, लाल असेल, निळा असेल, कुठलंही, तिथं फोटो अपलोड करायचा आहे. पहिल्यांदा ह्या अपलोड फोटोवरती क्लिक करायचं, फोटो येईल तुम्हाला, तुमचे थंबनेलचे प्रिंट असणार ते पण तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा आधार कार्ड. हे बघा आधार कार्ड इथं तुम्हाला दिसतंय, आधार कार्ड टाकायचं आणि 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र सुद्धा इथं तुम्हाला जोडायचं आहे. ह्या सगळ्या बाबींची नीट एकदा छाननी करा, आपण जे अपलोड करतो डॉक्युमेंट ते बरोबर करतोय का, कारण इथंच प्रॉब्लेम होणार आहे. पुढचं म्हणजे सगळ्यात बघा इथं आय हेअर बाय डिक्लेअर जे ऑप्शन दिसतोय, हे या चौकोनी बॉक्सवर क्लिक करायचं आहे. तिथं झाल्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह बटन दिसतंय, ह्या सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे आणि सगळी माहिती एकदा चेक केली, तुमचा फॉर्म हा सबमिट झाला की तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिटेड म्हणून येतो आणि असा एक इथं नंबर येतो बघा, तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे सक्सेसफुली आणि तुम्हाला जो काही SMS आहे ते सगळे SMS द्वारे तुमचा जो फॉर्म आहे तो स्वीकारला गेला आहे, तुमचा नंबर वगैरे येतो सगळं आणि तुम्हाला SMS सुद्धा येतोय मोबाईलवर. आणि आता लक्षात घ्या, हा जो फॉर्म आहे आता हा फॉर्मची तुम्ही प्रिंट सुद्धा काढू शकताय. त्याच्यावरती क्लिक की डू यू वॉन्ट टू प्रिंट द फॉर्म, येस करायचं आहे आणि प्रिंट आपल्याजवळ सुद्धा ठेवायची आहे. कारण काय होतं, आपल्याकडे पण काहीतरी पुरावा असला पाहिजे म्हणून ती प्रिंट आपल्याकडे ठेवायची आहे. आणि पूर्ण जी प्रोसेस आहे ते आता हा फॉर्म कधी अप्रूव्ह होईल हे आता त्या अधिकाऱ्यांच्या हातात आहे, आपल्या हातात काही नाही. आपण फक्त फॉर्म भरून ठेवायचा आहे. जेव्हा ते अधिकारी हा फॉर्म जो आहे अप्रूव्ह करतील तेव्हा तो आपल्याजवळ येईल आणि आपण या योजनेचा लाभ घेऊ शकाल. लक्षात घ्या,
ऑफलाईनसाठी मी तुम्हाला सांगितलंच आहे की कुठं तुम्हाला जायचं, ह्या पत्त्यावरती जाऊन तुम्हाला तिथून फॉर्म घ्यायचा आहे आणि जो काही तुमचा जो 90 दिवसाचा जो सर्टिफिकेट आहे त्याचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला ग्रामपंचायतीत सुद्धा भेटेल किंवा आपल्या शासकीय जो काही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडे सुद्धा भेटेल. आता त्याच्यासाठी सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा जाऊन बघा कसा काढायचा आहे, काय काढायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करून ठेवा. कोणता चॅनल तर मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. नोटिफिकेशनचे बेल असते मित्रांनो, ते नोटिफिकेशन बेलला सुद्धा तुम्ही दाबून ठेवा, कारण नोटिफिकेशन बेल जेव्हा आपण दाबून ठेवतो त्यावेळेस मी जसा व्हिडिओ टाकल तसं तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्याचा प्रयत्न होत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.